भक्तांनो, एक क्षण थांबा, कारण ही कथा कोणतीही साधी कथा नाही. ही आहे श्रावण महिन्याची ती संपूर्ण कथा, जी जर तुम्ही पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने ऐकली तर कदाचित या श्रावणात शिवजींचा तिसरा डोळा तुमच्यावर प्रेमाने उघडेल आणि माता पार्वतीची ममता तुमच्या प्रत्येक मनोकामनेला पूर्ण करेल. असे म्हणतात की जो भक्त ही संपूर्ण कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेमाने ऐकतो, त्याचा जीवनातील प्रत्येक गुंतागुंत, प्रत्येक वेदना भोलेनाथांच्या कृपेने सोडवली जाऊ लागते. तर चला भक्तांनो, मन शांत करा, हात जोडा आणि या अद्भुत श्रावण कथेच्या कुशीत उतरूया, जिथे शिव पार्वतीचे दैवी प्रेम आणि व्रताची शक्ती तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचेल. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेहमी असेच व्हिडिओ बघायला मिळतील. आणि ही कथा आणखी शिवभक्तांना पाठवा, जेणेकरून तुमच्या पुण्यात आणखी भर पडेल. कारण जर तुमच्यामुळे कोणी शिवाची कथा ऐकत असेल तर त्याचे अर्धे पुण्य तुम्हाला नक्की मिळते. भक्तांनो, श्रावण महिना फक्त ढगांचा गडगडाट आणि हिरवळीची चादर घेऊन येत नाही. हा तो अनुपम काळ आहे जेव्हा शिव आणि शक्तीच्या प्रेमाचा वर्षाव संपूर्ण सृष्टीवर होतो. जेव्हा निसर्ग स्वतः नववधूसारखा सजून प्रत्येक पान, प्रत्येक फूल आणि प्रत्येक थेंबातून म्हणतो, हे भोलेनाथ, हे शिवशंकर, हे कैलासपती, मी आज तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. श्रावण फक्त ऋतू नाही, ही तर आत्म्याची परमात्म्याकडे पुकार आहे. आणि या पुकारात सर्वप्रथम जो आवाज उमटतो तो आहे माता पार्वतीचा, त्या प्रथम देवीचा, ज्यांनी आपले संपूर्ण अस्तित्व शिवामध्ये विलीन करण्यासाठी केवळ जन्मोजन्मी वाट पाहिली नाही, तर या श्रावणासारख्या असंख्य ऋतूंमध्ये अग्नी, पाऊस, वायू, भूक आणि व्रत या सर्वांचा तप स्वीकारला. तर चला भक्तांनो, आजच्या या कथेची सुरुवात करूया त्या क्षणापासून, जेव्हा सृष्टीचा प्रारंभही झाला नव्हता. होय, आम्ही त्या काळाची गोष्ट करत आहोत, जेव्हा ना वेळ होता ना दिशा, फक्त एक बिंदू होता आणि त्या शून्याच्या मध्यभागी होते फक्त आदिपुरुष महादेव. जेव्हा ना आकाश होतं ना धरती, फक्त महादेव होते. असे म्हणतात की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव सृष्टीच्या संचालनासाठी जबाबदार आहेत. पण या त्रिदेवांपूर्वी जेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा फक्त एक चेतना होती, ती म्हणजे महादेव. ते ना स्त्री होते, ना पुरुष, ना आदी होते, ना अंत. ते एक मौन गहनतेने भरलेलं अस्तित्व होते, ज्यांच्या अंतःकरणात शक्ती साक्षात समाविष्ट होती. शिव हे त्या ध्यानाचं नाव आहे, जिथे प्रेम, त्याग आणि तपस्या एकत्र श्वास घेतात. आणि शक्ती अर्थात पार्वती ही ती ऊर्जा आहे जी या ध्यानाला अर्थ प्रदान करते. जेव्हा परमशिवांनी सृष्टीच्या रचनेचा संकल्प केला, तेव्हा त्यांनी आपल्यातील समाविष्ट शक्तीला प्रकट केलं. त्या क्षणी शक्तीने सतीच्या रूपात जन्म घेतला. सती, जी स्वतः अविनाशी, अचल आणि अनन्य प्रेमाची मूर्ती होती, तिने आपल्या तपस्येने आणि भक्तीने शिवांना प्राप्त करण्याचा संकल्प केला. परंतु सुरुवातीला सृष्टीने तिला समजून घेतलं नाही. दक्ष प्रजापती, सतीचे पिता, तिला फक्त एक साधी कन्या समजले आणि शिवांना एक अघोरी, गोत्रहीन, असंस्कारी समजून त्यांचा अपमान केला. जेव्हा दक्षांनी एका विशाल यज्ञाचं आयोजन केलं आणि शिवांना आमंत्रित केलं नाही, तेव्हा सतीची आत्मा व्यथित झाली. तिला ठाऊक होतं की हा अपमान फक्त तिच्या पतीचा नाही, तर संपूर्ण तपस्येचा अपमान आहे. आणि तिथेच या कथेत तो क्षण येतो, जो ऐकून आजही प्रत्येक भक्ताच्या डोळ्यांत पाणी येतं. सतीने अग्निकुंडात प्रवेश करून आत्मदाह केला. आपल्या प्रेमासाठी, आत्मसन्मानासाठी आणि शिवांच्या मर्यादेसाठी सतीने हे पाऊल उचललं. शिव विक्राल झाले. त्यांनी वीरभद्राला उत्पन्न केलं आणि संपूर्ण यज्ञ भस्म करून टाकला. पण त्यानंतर त्यांनी मौन धारण केलं. सतीच्या देहाला खांद्यावर घेऊन त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडात तांडव केला. असा तांडव ज्यामुळे संपूर्ण जग डळमळू लागलं. सतीच्या जाण्याने शिव मौन झाले. त्यांनी संसाराकडे पाठ फिरवली. ते हिमालयावर समाधीत गेले. वर्षानुवर्षे, युगानुयुगे. आणि निसर्ग त्या प्रेमाला पाहत राहिला, जे शब्दांत नाही तर अश्रूंमधून वाहत होतं. ते प्रेम होतं ज्यात ना अधिकार होता ना उपेक्षा, फक्त समर्पण होतं. दुसरीकडे सतीने पार्वतीच्या रूपात जन्म घेतला. हिमवान आणि मैनादेवीच्या घरी एक अत्यंत सुंदर, सौम्य आणि तेजस्वी कन्या जन्मली. तिचं नाव ठेवलं गेलं पार्वती. पण तिला स्वतःला ठाऊक होतं की ती फक्त हिमवानाची कन्या नाही, ती तर शिवांची अर्धांगिनी आहे, जी या जन्मातही त्यांना प्राप्त करण्यासाठी आली आहे. पार्वती लहानपणापासूनच शिवांच्या नावात रमू लागली. जेव्हा तिच्या मैत्रिणी फुलांशी खेळत असत, ती बेलपत्र गोळा करून भोलेनाथांची पूजा करत असे. जेव्हा कोणी विचारायचं, तू कोणाशी विवाह करशील, ती हसत म्हणायची, मी तर त्यांचीच आहे, जे त्रिनेत्रधारी आहेत, जे कैलासावर विराजमान आहेत. जेव्हा श्रावणाचा पहिला ढग तिच्या गावात गरजला, तेव्हा पार्वती बालिका होती. पण त्या पावसात तिने एका व्रताची सुरुवात केली, श्रावण सोमवार व्रत.
भक्तांनो, तुम्हाला माहीत आहे का, श्रावण सोमवार व्रताचा पहिला संकल्प माता पार्वतीनेच घेतला होता. तिने मातीपासून भोलेनाथांची प्रतिमा बनवली, बेलपत्र अर्पण केले, कच्च्या दुधाने अभिषेक केला आणि 5 सोमवारपर्यंत निर्जल व्रत ठेवलं. फक्त एकच कामना मनात ठेवून, हे महादेव, जर माझं प्रेम खरं असेल तर तुम्ही मला पुन्हा भेटाल, मग युग लागली तरी चालेल. पार्वतीचं प्रेम फक्त शिवांनाच नाही तर संपूर्ण सृष्टीला स्पर्श करत गेलं. जेव्हा ती व्रत करायची तेव्हा पक्षी शांत व्हायचे, फुलं उमलायची आणि नदीसुद्धा तिचे चरण धुण्यासाठी पुढे यायची. ही भक्ती फक्त तप नव्हतं, ही एका स्त्रीची पुकार होती. त्या पुरुषासाठी जो संसारापासून अलिप्त आहे, पण तरीही त्याच्याशीच तिचं अस्तित्व जोडलं गेलं आहे. एके दिवशी हिमालयाच्या गुहेत शिवांचा डोळा उघडला. असे म्हणतात, एके दिवशी शिव समाधीत होते तेव्हा त्यांच्या अंतःकरणातून एक कंपन उठलं, एक अशी भावना जी युगांपासून विलुप्त होती. कोणाच्या तरी प्रेमाचं कंपन त्यांनी ध्यानात पाहिलं. एक कन्या जी दिवसरात्र त्यांची पूजा करत होती, जी पावसात भिजत होती, उन्हात तापत होती, पण विचलित होत नव्हती. शिव हसले. त्यांनी प्रथमच श्रावणाच्या हवेचा स्पर्श अनुभवला आणि म्हणाले, शक्ती परत आली आहे. जेव्हा शिवांनी ध्यानात पार्वतीला पाहिलं तेव्हा त्यांचे डोळे बंद होते, पण आत काहीतरी कंपित झालं होतं. ते जे युगांपासून निश्चल होते, ज्यांचं हृदय सतीच्या वियोगाने दगड बनलं होतं, ते आता हळूहळू वितळू लागलं. त्यांची रुद्र ऊर्जा स्थिर झाली आणि प्रेमाची ऊर्जा हळूहळू उमलू लागली. त्यांच्या मनात एक भावना उमटत होती, ही कन्या कोण आहे, जी इतकी वर्ष झाली तरी मला विसरली नाही. शिवांनी नंदीला बोलावलं, गणांना इशारा केला आणि प्रथमच हिमालयाच्या त्या भागाकडे दृष्टी वळवली, जिथे एक तपस्विनी कन्या एकाग्रचित्ताने शिवमंत्राचा जाप करत होती. पार्वतीचा प्रत्येक दिवस भोलेनाथांच्या नावाने सुरू होत असे. सकाळी ती सर्वप्रथम बेलपत्र गोळा करायची. इतक्या भक्तीने जणू प्रत्येक पत्रात आपलं हृदय अर्पण करत होती. मग शुद्ध जल, कच्चं दूध, दही आणि मध यांनी एक छोटा लोटा भरायची आणि मातीच्या शिवलिंगाला स्नान घालून आपलं सोमवार व्रत सुरू करायची. तिची साधना इतकी सुंदर आणि समर्पित होती की फुलं आपोआप तिच्या चरणी पडायची. गंगेच्या लाटा वाहता वाहता थांबायच्या आणि स्वतः हिमालयाच्या हवाही शीतल व्हायच्या. तिचे वस्त्र साधे असायचे, भोजन नगण्य आणि वाणी मौन. तरीही तिच्या डोळ्यांत एक ज्योत होती, जी फक्त एका स्त्रीच्या प्रेमात असू शकते, जी कोणाला मिळवण्यासाठी आपलं संपूर्ण अस्तित्व मिटवायलाही तयार असते. एके दिवशी श्रावणाचा मुसळधार पाऊस पडत होता. विजा कडकडत होत्या, झाडं थरथरत होती आणि खोऱ्या पाण्याने भरू लागल्या होत्या. पण त्या तेजस्विनी कन्या पार्वतीने निर्जल व्रताचा संकल्प घेतला. ती हिमगुहेसमोर बसली आणि शिवांच्या ध्यानात तल्लीन झाली. तिच्या सभोवताली पाणी भरत होतं. हवा किंचाळत होती, पण तिच्या पापण्यासुद्धा हलल्या नाहीत. शिव कैलासावरही ध्यानात होते. पण आज या पावसात, या श्रावणात त्यांना सतीची आठवण आली नाही. त्यांना गौरी दिसली. तिचा चेहरा तसाच होता, पण अधिक मृदू, अधिक करुणामयी आणि डोळ्यांत त्या अनंत प्रेमाची भावना जी सागरालाही शांत करू शकते. शिवांच्या जटांतून गंगा झरू लागली आणि ते म्हणाले, जर ही तीच शक्ती आहे जी मला मिळवण्यासाठी जन्मोजन्मीचा संकल्प घेऊन आली आहे, तर मी का मौन आहे? मला जायलाच हवं, मला तिला ओळखायलाच हवं. शिवांनी समाधी सोडली. त्यांनी डोळे उघडले आणि संपूर्ण कैलासलोक गुंज उठला. नंदी, भृंगी, गण, किन्नर सर्वांना समजलं की शिवांच्या अंतःकरणात पुन्हा सृजनाचा संकल्प जागा झाला आहे. त्यांनी कपाळावरील भस्म पुसली, डोळे उघडले आणि म्हणाले, आता शक्तीला भेटण्याची वेळ आली आहे. आता त्या भक्तीला उत्तर देण्याची वेळ आली आहे, जी वाणीतून नव्हे तर आत्म्यातून वाहत आहे. दुसरीकडे देवलोकात ब्रह्माजी आणि विष्णूजींनी पाहिलं की शिव समाधीतून बाहेर आले आहेत. त्यांनी देवर्षी नारदांना पाठवलं. नारदजी पार्वतीला भेटायला गेले. त्यांनी त्या कन्येकडे पाहून हसत म्हटलं, हे पार्वती, तू हिमवानाची कन्या आहेस, राजकुमारी आहेस, मग काय या अघोरी योग्यासाठी स्वतःला तपात झोकून देत आहेस? पार्वती हसली. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण गर्वाचे. ती म्हणाली, नारद मुनी, शिव फक्त योगी नाहीत, ते स्वतः सत्य आहेत. ते जीवनाशी बांधलेले आहेत, मृत्यूला घाबरत नाहीत. ज्या दिवशी मी जन्मले त्या दिवसापासून त्यांच्या नावाची माळ माझ्या श्वासांत गुंजत आहे. जर ते मला मिळाले नाहीत तर जीवन असो वा मृत्यू, काय फरक आहे? जेव्हा लक्ष्मीजींनी हे ऐकलं, त्या स्वतः पार्वतीला भेटायला आल्या. त्यांच्यासोबत भगवान नारायणही होते. लक्ष्मीजींनी पार्वतीला मिठी मारली आणि म्हटलं, हे गौरी, तू फक्त एक कन्या नाहीस, तू स्वतः प्रकृती आहेस. जेव्हा तू प्रेम करतेस तेव्हा ही सृष्टी हसते. मी स्वतः नारायणांवर प्रेम करते, पण तुझ्या प्रेमातलं समर्पण अद्भुत आहे. विष्णूजी म्हणाले, शिव निश्चितच तुला स्वीकारतील, कारण प्रेम फक्त मिळवण्याचं नाव नाही, ते तर समर्पण आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त समर्पित कोणीच नाही. आता शिवांनी रूप बदललं.
ते एक वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात पार्वतीसमोर आले. ते म्हणाले, हे कन्या, तू शिवांशी विवाह करू इच्छितेस? तुला माहीत नाही का, ते श्मशानवासी आहेत. त्यांच्याकडे ना धन आहे, ना दागिने, ना वंश, ना कुल. पार्वतीने शांत स्वरात उत्तर दिलं, जर प्रेमासाठी धन, वंश, दागिने हवे असतील तर ते प्रेम नाही, व्यापार आहे. मी शिवांवर प्रेम करते कारण ते सत्य आहेत आणि सत्यापेक्षा मोठा कोणताही शृंगार नाही. शिव हसले आणि त्याच क्षणी त्यांनी आपलं खरं रूप प्रकट केलं. त्रिनेत्र, जटा, गंगा, चंद्र, नाग, डमरू आणि ती अद्भुत तेजस्विता. पार्वतीचे डोळे ओलसर झाले. शिव म्हणाले, हे गौरी, आता मी तुला आणखी परीक्षेत टाकणार नाही. तू सती होतीस, आता पार्वती आहेस आणि यापुढे तू माझी शक्ती बनून माझ्यासोबत सदा राहशील. जेव्हा शिव आणि पार्वतीचं मिलन झालं तेव्हा श्रावणाचा पाऊस थांबला. आकाशात इंद्रधनुष उमललं. कैलास पर्वतावर फुलांची वर्षा होऊ लागली आणि सृष्टीने प्रथमच शिव आणि शक्तीचं पुनर्मिलन पाहिलं. श्रावणाच्या एका अद्भुत सोमवारी भक्तांनो, जेव्हा पार्वती शिवांचं खरं रूप पाहते तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहत होता. अनेक जन्मांची तपस्या, अनेक वर्षांची प्रतीक्षा, प्रत्येक श्रावणाचा एक एक थेंब आज जाऊन पार्वतीच्या जीवनातील पूजेला स्वीकार्यता मिळाली होती. शिव काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त पार्वतीचे हात हातात घेतले आणि हा तो स्पर्श होता जिथे सृष्टीचा पहिला मौनवचन जन्मला. शब्दांची गरज नाही पार्वती, तू माझ्या श्वासांत होतीस, माझ्या जटांच्या गुंतागुंतीत होतीस. तूच माझी तंद्रा होतीस, तूच माझी तृष्णा. आता तू आलीस तर मी पूर्ण झालो. पार्वती आणि शिवांच्या या पुनर्मिलनाने संपूर्ण त्रिलोकात उत्सव पसरला. ब्रह्मा, विष्णू, लक्ष्मी, नारायण सर्व कैलासावर आले. देवगण, ऋषी, अप्सरा, गंधर्व सर्वांनी मंगलगान गायलं. सप्तर्षींनी प्रणाम केला आणि म्हणाले, आज श्रावणाचा हा दिवस फक्त ऋतू नाही, हा स्वतः शिवशक्तीचा योग आहे. हा दिवस आजपासून युगानुयुगे स्त्रियांकडून व्रताच्या रूपात पूजला जाईल. हाच तो दिवस होता जेव्हा शिवानी प्रेम स्वीकारलं आणि पार्वतीला भक्तीचा आदर्श बनवलं. आता कैलासावर विवाहाच्या तयाऱ्या सुरू झाल्या. किन्नर शिवांची बारात सजवू लागले. विष्णूजी पार्वतीच्या कन्यादानाचे कर्ता बनले तर लक्ष्मी माता मंडप सजवत होती. नंदी आणि गणविवाहाचे गीत गात होते. शिवांनी स्वतः बेलपत्र आणि त्रिपुंडाने मंडप अलंकृत केला आणि श्रावणाची वर्षा तर जणू प्रेमाच्या आशीर्वादात नाचत होती. प्रत्येक वृक्ष, प्रत्येक पान, प्रत्येक फूल जय शिवशक्तीचा जप करत होतं. रात्रीच्या चांदण्यात शिव आणि पार्वती एकत्र बसले. आजूबाजूला दिवे तेवत होते. कैलासावर सजीवता होती, पण अंतःकरणात एक शांत प्रेम होतं. पार्वतीने विचारलं, स्वामी, जेव्हा मी वर्षानुवर्षे तपात होते तेव्हा तुम्ही मला कधी प्रेम केलं होतं का? शिव हसत म्हणाले, पार्वती, जेव्हा तू जंगलात तप करत होतीस तेव्हा मी प्रत्येक वृक्षाच्या सावलीत होतो. जेव्हा तू पावसात भिजत होतीस तेव्हा मी प्रत्येक थेंबात होतो. जेव्हा तू निर्जल उपवास करत होतीस तेव्हा मी तुझ्या अंतःकरणात बसून तुझा संकल्प पीत होतो. तू मला मिळवण्याचा प्रयत्न करत नव्हतीस, तू मला ओळखत होतीस. आणि आता मी तुझा आहे. त्या क्षणी आकाशातून एक वाणी घुमली. आजपासून श्रावणाचा प्रत्येक सोमवार स्त्रिया शिवांसाठी व्रत करतील आणि पार्वतीसारखं प्रेम मिळवण्याची इच्छा करतील. जी स्त्री श्रद्धेने हे व्रत करेल ती पार्वतीसारखी सौभाग्यशाली होईल. जो पुरुष या व्रतात सच्च्या प्रेमाने शिवांचं ध्यान करेल त्याला आपल्या जीवनाची शक्ती मिळेल. आणि त्या दिवशी श्रावण सोमवार आणि 16 सोमवार व्रताची परंपरा जन्मली. शिवांशी परिणय सूत्रात बांधल्यानंतरही श्रावणाचा पुढचा सोमवार आला. पार्वतीने पुन्हा व्रत केलं. शिवांनी विचारलं, आता सुद्धा? पार्वती म्हणाली, व्रत फक्त मिळवण्यासाठी नसतं, ते निभावण्यासाठीही असतं. आता मी तुला माझ्या अंतःकरणात जपण्याचं व्रत करेन, जेणेकरून तुला कधी माझ्याबाहेर शोधावं लागणार नाही. शिव मौन झाले. त्यांनी पार्वतीच्या चरणी पुष्प अर्पण केली आणि म्हणाले, आता मी स्वतः तुझ्यात वास करेन आणि तुझ्या प्रत्येक रूपाची पूजा पृथ्वीवर होईल. एके दिवशी लक्ष्मी आणि नारायणही कैलासावर आले. तिथे बसून शिव, पार्वती आणि लक्ष्मी नारायण यांच्यात एक अद्भुत संवाद झाला. प्रेम, त्याग, स्त्रीची गरिमा आणि पुरुषाचं कर्तव्य या सर्व विषयांवर चर्चा झाली. लक्ष्मी म्हणाल्या, प्रेमात सर्वात कठीण कार्य आहे प्रतीक्षा, आणि पार्वतीने तीही केली. पार्वतीने उत्तर दिलं, प्रेमात सर्वात सुंदर कार्य आहे मौन, समर्पण आणि लक्ष्मी, तो तुझा गुण आहे. विष्णू आणि शिवांनी एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणाले, ज्यांच्यासोबत शक्ती आहे तोच खरा भगवान आहे. कैलासावर एकदा पार्वतीने विचारलं, स्वामी, श्रावणाचं हे व्रत इतकं पवित्र का आहे? शिव म्हणाले, कारण या महिन्यात प्रकृती स्वतः भक्ती करते. पाऊस हा तिचा अश्रू आहे, हिरवळ ही तिची श्रद्धा आहे.
जेव्हा प्रकृती मला भेटवते तेव्हा मनुष्यालाही माझ्याजवळ येण्याची संधी मिळते. आणि तेव्हापासून आजपर्यंत जेव्हा श्रावणाची पहिली फुहार पडते तेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनात पार्वती जागृत होते. प्रत्येक झाडावर बेलपत्र उगवतं आणि प्रत्येक मंदिरात शंखनाद घुमतो, कारण हा महिना नाही तर पार्वतीच्या समर्पणाचा, शिवांच्या स्वीकाराचा आणि प्रेमाच्या पुनःप्राप्तीचा उत्सव आहे. कैलास पर्वताच्या कुशीत श्रावणाच्या रिमझिम पावसाने जेव्हा धरतीला भिजवायला सुरुवात केली तेव्हा तिथल्या हवेत एक विलक्षण शांती आणि माधुर्य भरलं. गंगेची कलकलध्वनी मंदावली, जणू शिव पार्वतीच्या प्रेमकथेला ऐकण्यासाठी ती स्वतः स्थिर झाली होती. मंदार पर्वताच्या गुहांमधून सर्वत्र फक्त एकच स्वर घुमत होता, हर हर महादेव. पार्वती माता शिवांच्याजवळ बसली होती आणि तिच्या हातात बेलपत्राची थाळी होती. ती थाळी अत्यंत सुंदर होती. त्यात बेलपत्र, दूध, मध, अक्षत, पांढरं चंदन आणि छोटी छोटी फुलं होती, जी स्वतः प्रकृतीने तिच्या चरणी अर्पण केली होती. पार्वती म्हणाली, स्वामी, हा श्रावण महिना मला इतका प्रिय का वाटतो? याचं कारण काय? महादेव हसले. ती मुस्कान फक्त पार्वतीलाच नाही तर सृष्टीच्या प्रत्येक कणाला अंतःकरणापर्यंत भिडली. शिव म्हणाले, उमाप्रिय, श्रावण फक्त ऋतू नाही, हे तर आपल्या मिलनलीलेचं प्रतीक आहे. जेव्हा जेव्हा हा महिना येतो तेव्हा प्रत्येक भक्त आपल्या अंतःकरणात आपल्या दोघांची कथा अनुभवतो. तू मला 7 जन्मांच्या तपस्येनंतर विवाहात प्राप्त केलंस आणि प्रत्येक श्रावणात ते प्रेम पुन्हा जिवंत होतं. पार्वतीच्या डोळे पाणावले, पण ते अश्रुदुःखाचे नव्हते तर परिपूर्णतेचे होते. भक्तांनो, एके दिवशी पार्वतीजींनी शिवांना म्हटलं, नाथ, का नाही आपण श्रावण महिन्याच्या या दिवसांत आपल्या भक्तांना विशेष कृपा प्रदान करू? जो तुमचं नाव घेईल त्याची मी रक्षा करेन, जो माझी पूजा करेल त्याची इच्छा तुम्ही पूर्ण करा, आणि जो आपल्या दोघांची कथा प्रेमाने ऐकेल त्याला आपण दोघं आपलंसं करू. शिव म्हणाले, तथास्तु. जो भक्त श्रावणात एकदा तरी ही कथा ऐकेल त्याच्या हृदयात आपण वास करू. कैलास पर्वतावर तुळशीचे रोप स्वतः सुगंध पसरवू लागले. केळीच्या झाडांतून सुनहरी किरणे बाहेर पडू लागली. लक्ष्मीजी ज्या विष्णू भगवंतांसमवेत क्षीरसागरात विराजमान होत्या त्यासुद्धा ही कथा ऐकण्यासाठी आल्या. लक्ष्मीजींनी पार्वती मातेच्या चरणी प्रणाम केला आणि म्हणाल्या, मा, तुमची ही कथा हेच ते अमृत आहे जे मी नेहमी माझ्या वैकुंठात आणू इच्छिते. पार्वती हसल्या आणि त्यांना हृदयाशी कवटाळलं. तिथेच भगवान नारायणही प्रकट झाले आणि शिवांना म्हणाले, प्रभू, तुमची ही सौम्य लीला ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रयींनाही विस्मित करते. शिव म्हणाले, नारायण, या संसारात प्रेमापेक्षा मोठं कोणतंही ज्ञान नाही आणि श्रावण हा तो अवसर आहे जेव्हा प्रेम, तपस्या आणि त्याग यांचा संगम होतो. याच श्रावण महिन्यात एका बालिका भावना हिने शिवांना प्राप्त करण्याच्या प्रबळ इच्छेने व्रत सुरू केलं. ती दररोज एक बेलपत्र घेऊन जंगलात जायची आणि शिवलिंगावर अर्पण करायची. तिचं मन निर्मळ होतं आणि तिच्या डोळ्यांत फक्त शिवाचं नाव होतं. एके दिवशी पाऊस इतका जोरात पडला की भावना रस्त्यात घसरली आणि तिच्या हातातून बेलपत्र खाली पडलं. ती रडू लागली, हे शिव, आज मी बेलपत्र अर्पण करू शकले नाही. माझं व्रत अपूर्ण राहिलं का? तेवढ्यात समोर एक तेजस्वी प्रकाश झाला आणि स्वतः शिव तिथे प्रकट झाले. शिव म्हणाले, हे पुत्री, जो प्रेमाने रडतो तोही माझी आराधना करतो. आज तू बेलपत्र अर्पण करू शकली नाहीस, पण तुझं हृदय मला अर्पण केलंस. हेच सर्वात मोठं पुष्प आहे. त्या दिवसापासून भावनाला भक्तराजाची उपाधी मिळाली आणि तिने एका कन्येच्या रूपात संपूर्ण गावाला भक्तीचा मार्ग दाखवला. भक्तांनो, श्रावणाच्या दिवसांत पार्वतीच्या मैत्रिणी विजया, जया, मंजरी आणि कल्याणी सर्व कैलासावर उपस्थित होत्या. त्या सर्व शिवपार्वतीच्या प्रेमलीलेचं गायन करत होत्या. कोणी झुला बांधत होती, कोणी मेहंदी रचत होती, तर कोणी बेलपत्राची माळ बनवत होती. त्याचवेळी पार्वतीजी म्हणाल्या, हे सख्यांनो, आज आपण झुला झुलू आणि शिवांना श्रावणाचा राग ऐकू. शिव संन्यासी रूपात उभे होते, पण त्या दिवशी त्यांनी गळ्यात माळ घातली, भस्म पुसली आणि रुद्रवंशीवर राग मेघ मल्हार वाजवायला सुरुवात केली. सर्व दिशांना बासरीची धून पसरली आणि तेव्हा सृष्टीतील प्रत्येक स्त्री, मग ती गृहिणी असो वा साध्वी, तिने शिवांना आपलं आराध्य मानलं. तिथूनच कथेत श्रीहरी आणि लक्ष्मी माता प्रवेश करतात. लक्ष्मी म्हणाल्या, प्रभू, आता श्रावणात मला तुमच्यासोबत शिव पार्वतीच्या लीलेची साक्षी बनायचं आहे. नारायण हसले आणि म्हणाले, लक्ष्मी, श्रावणात भक्तीचं रूप स्त्री स्वरूपात प्रकट होतं आणि ही लीला जेव्हा प्रत्येक नारी ऐकेल तेव्हा तिच्यात पार्वतीचा अंश जागृत होईल. सख्यांनो, श्रावणाच्या रिमझिम फुवारांनी कैलासात पुन्हा एक नवी चेतना भरली होती. पार्वतीजींनी आपल्या करकमलांनी शिवांच्या जटांत गंगाजल अर्पण केलं. ते जल केवळ जल नव्हतं, तर त्यांच्या मनाची आस्था, वर्षानुवर्षांची तपस्या आणि सृष्टीला सांभाळण्याचा भाव होता. शिवजींनी स्मितहास्याने त्यांच्याकडे पाहिलं
उमा, ते म्हणाले, तुला आठवतं का, जेव्हा तू पहिल्यांदा मला भेटण्याची प्रार्थना केली होतीस तेव्हा तुझं मन श्रावणाच्या ढगांसारखं जड झालं होतं. पार्वतीजी हसल्या आणि म्हणाल्या, स्वामी, तेव्हा माझ्या डोळ्यांत फक्त एकच आकांक्षा होती, तुम्हाला मिळवणं. आता तुम्ही माझ्यासोबत आहात तेव्हा प्रत्येक श्रावणात मी हेच इच्छिते की तुमच्या भक्तीने प्रत्येक स्त्रीचं जीवन पूर्ण होवो. त्या क्षणी लक्ष्मीजी प्रकट झाल्या. त्यांनी कमलाच्या माळेने पार्वतीजींना अलंकृत केलं आणि म्हणाल्या, बहीण, जेव्हा कोणतीही स्त्री प्रेम, समर्पण आणि तपाच्या मार्गावर चालते तेव्हा ती स्वतः लक्ष्मी बनते. शिवजी म्हणाले, म्हणूनच श्रावणाचा प्रत्येक सोमवार नारी शक्तीला समर्पित आहे. जेव्हा कोणतीही बहीण या महिन्यात उपवास करते तेव्हा ती केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही तर संपूर्ण जगाच्या ऊर्जेचं संतुलन साधते. नलिनीपूर नावाच्या गावात एक नवविवाहिता होती, आर्या. ती अत्यंत श्रद्धाळू आणि भोलेनाथांची परमभक्त होती. तिचा सासरी पहिला श्रावण होता आणि तिने 16 सोमवारांचं व्रत केलं. पण तिच्या घरची परिस्थिती बिकट होती. तिच्या पतीचा व्यापार बुडाला होता. सासू सासरे तिला टोमणे मारायचे आणि आर्याच्या जीवनात काहीच उजेड नव्हता. तरीही प्रत्येक सोमवारी ती तुळशीच्या रोपाखाली दिवा लावून भोलेनाथांना म्हणायची, हे त्रिपुरारी, जर तुम्ही माझ्या माता पार्वतीची पुकार ऐकली असेल तर माझी पुकारही ऐका. मला हवं आहे की माझ्या पतीला सुख मिळावं, माझ्या घरात हिरवळ परत यावी आणि हा श्रावण फक्त माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक बहिणीच्या तपस्येला यश मिळावं. आणि मग एका रात्री आर्याच्या स्वप्नात शिवपार्वती प्रकट झाले. पार्वतीजी म्हणाल्या, बेटी, तू जो संकल्प घेतला आहेस तो फक्त तुझ्या कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण गावाचं नशीब बदलेल. भोलेनाथ म्हणाले, उद्या सकाळी बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहून घराच्या 4ही कोपऱ्यात ठेव. तुळशीजवळ गाईचं दूध अर्पण कर आणि स्वतःच्या हाताने सासूला पाणी पाज. आर्याने तसंच केलं आणि त्या आठवड्यातच तिचा पती वीरेशने एक जुना व्यावसायिक सौदा जिंकला. संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. पण खरा चमत्कार तेव्हा घडला जेव्हा त्या गावातील विहिरीतून, जी वर्षानुवर्षे कोरडी समजली जात होती, गोडं पाणी वाहू लागलं. लोकांना समजलं की हा श्रावण फक्त पाऊस घेऊन आला नाही तर कृपा घेऊन आला. मग शिवजी म्हणाले, श्रावणाचा प्रत्येक दिवस जेव्हा श्रद्धेने जगला जातो तेव्हा तो विश्वालाही बदलू शकतो. प्रत्येक स्त्री जी व्रत करते ती फक्त आपल्या कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण सृष्टीची रचना करते. त्याचवेळी नारद मुनी तिथे पोचले. त्यांच्या वीणेच्या स्वरांत श्रावणाची रागिणी गुंजत होती. भोलेनाथ, ते म्हणाले, मलाही ही कथा ऐकायची आहे. देवलोकात प्रत्येक देवीला सांगायचं आहे की पृथ्वीवरील नारी तुमच्या नावाने कसं तप करत आहेत. शिवजी म्हणाले, मग एक संदेश घेऊन जा. प्रत्येक स्त्रीत पार्वती आहे, प्रत्येक प्रेमात शिव आहे आणि प्रत्येक श्रावणात एक नवं विश्व रचण्याची क्षमता आहे. इकडे वैकुंठात लक्ष्मी आणि नारायण हसत होते. लक्ष्मीजी म्हणाल्या, स्वामी, शिव पार्वतीचं प्रेम पहा. ते तपातून जन्मलं, भक्तीत वाढलं आणि श्रावणात बहरलं. भगवान विष्णू उत्तरले, म्हणूनच प्रत्येक श्रावणात जेव्हा स्त्रिया व्रत करतात तेव्हा आपण दोघं पती-पत्नी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी धर्तीवर उतरतो. आणि त्या वर्षीच्या रक्षाबंधनाच्या रात्री जेव्हा आर्याने आपल्या देवराला राखी बांधली तेव्हा त्या कवाडावर स्वतः शिवजींनी एक चमत्कारी रक्षासूत्र बांधलं, जे फक्त आर्याच्या डोळ्यांनी पाहिलं आणि तिच्या मनाने अनुभव केलं. त्या क्षणी शिवजींनी पार्वतीकडे पाहिलं आणि म्हणाले, देवी, श्रावणाची कथा तर चालतच राहील. आता पुढच्या रहस्याला उलगडण्याची वेळ आहे. तू त्यांना वटवृक्षाची कथा सांगशील का? पार्वतीजी हसल्या. त्यांनी आपल्या स्मृतीच्या झरोख्यातून आणखी एक कथेचा दरवाजा उघडला. सख्यानो, सावनाच्या त्या दैवी संध्याकाळी जेव्हा कैलास पर्वतावर हिरवळीची सावली गडद होऊ लागली तेव्हा पार्वतीजी आपल्या प्रभू शिवांच्या चरणी बसल्या होत्या. हवेत सुगंधी फुलांचा दरवळ होता. मंद वारा त्यांच्या केसांशी खेळत होता आणि जवळच नंदी, माता लक्ष्मी, भगवान नारायण आणि गणेशजी यांच्या उपस्थितीमुळे त्या वातावरणाला दैवी संगमाची शोभा प्राप्त झाली होती. शिवजी हसत होते. जसं श्रावणाचा पहिला थेंब तप्त धरतीला सुख देतो तसंच पार्वतीच्या मनात उठणाऱ्या संशयांना शांती मिळत होती. पार्वती म्हणाल्या, देव, तुम्ही मला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगितली. ती तपस्या, ती साधना. पण केवळ तपस्येने शिवांना प्राप्त करता येतं का? दुसरा कोणता मार्ग आहे का? शिवजींनी पार्वतीच्या डोक्यावर स्नेहाने हात फिरवला आणि म्हणाले, उमाप्रिये, ज्या मनात सच्च प्रेम असतं तिथे शिव स्वतः वास करतात. साधना केवळ शरीराची नसते, ती प्रेमाची, श्रद्धेची आणि समर्पणाचीही असते. आणि बहिणींनो, तिथूनच सुरू झाली आणखी एक कथा, आणखी एका जन्माची, आणखी एका स्त्रीची. भक्तांनो, खूप वर्षांपूर्वी एका नगरात सुंदरी नावाची कन्या राहत होती. ती रूपवती होती, पण त्याहूनही अधिक होती तिची भक्ती. ती प्रत्येक सोमवारी उपवास करायची,
बेलपत्र अर्पण करायची आणि महादेवांचं नाव गात संपूर्ण नगरात फिरायची. लोक तिला वेडी म्हणायचे, कारण तिचा विवाह कोणत्याही पुरुषाशी झाला नव्हता आणि तिने प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत शिव स्वतःवर होत नाहीत तोपर्यंत मी सांसारिक बंधनात अडकणार नाही. तिची भक्ती इतकी प्रखर होती की स्वतः माता लक्ष्मीने विष्णूजींना म्हटलं, स्वामी, पहा ना, ही कन्या या जन्मातच शिवांना प्राप्त करेल. आपण तिची परीक्षा घ्यायची का? विष्णू हसले आणि म्हणाले, परीक्षा नाही, पारखी दृष्टी ठेवायला हवी. हे सच्च प्रेम आहे, परीक्षेची वस्तू नाही. आणि तेव्हाच नारदमुनींना सुंदरीच्या भक्तीला मार्गदर्शन करण्यासाठी पाठवलं गेलं. नारदजी तिच्याकडे गेले आणि म्हणाले, बेटी, तू शिवांची भक्ती करतेस, पण शिव तुला स्वीकारतील का? ते तर वैरागी आहेत, श्मशानवासी आहेत. तुला गृहस्थ जीवन हवं आहे की त्यांचं? सुंदरी म्हणाली, मी तेच जीवन हवं आहे जिथे शिव आहेत, मग ते श्मशान असो वा हिमालय. जिथे ते आहेत तिथेच माझं विश्व आहे. हे ऐकून नारद हसले आणि परत येऊन त्यांनी शिवजींना सर्व काही सांगितलं. कैलासावर परतल्यावर पार्वती मंद हसल्या. तेव्हा प्रभू म्हणाले, ती कन्या मीच होती. हो देवी. शिव म्हणाले, तुझा प्रत्येक जन्म शिवांसाठी समर्पित होता. प्रत्येक जन्मात तू भक्ती केलीस, प्रेम केलंस आणि शेवटी तू मला प्राप्त केलंस. पण कथा इथेच थांबली नाही. बहिणींनो, आता दृश्य बदलतं धरतीवर. श्रावणाच्या पौर्णिमेचा दिवस होता. जंगलात एक वृद्धा आपल्या नातवाला शिवपार्वतीची कथा सांगत होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण तिच्या आवाजात श्रद्धा होती. त्या बालकाचं नाव होतं सुदर्शन, जो पुढे जाऊन एक महान तपस्वी बनला. तोच बालक पुढे पार्वतीचा पुत्र कार्तिकेय यांचा शिष्य बनला आणि मग कथेत एक नवीन वळण आलं. जेव्हा पार्वती माता लक्ष्मीसोबत एका दैवी वनात जातात, जिथे तुळशी, केळी आणि बेलाच्या झाडांची सावली होती, तिथे दोघी मैत्रिणी म्हणून वेळ घालवतात आणि मा लक्ष्मी पार्वतीला एक अद्भुत व्रताची विधी सांगतात. बहीण, श्रावणात 16 सोमवार व्रत केल्याने केवळ शिव प्रसन्न होतातच, पण स्त्रीचं सौभाग्य अखंड राहतं. हे व्रत केवळ व्रत नाही, तर स्त्रीच्या आत्म्याचा शिवाशी संवाद आहे. पार्वती हे व्रत करतात आणि स्वतः शिव त्यांच्यासमोर पुन्हा एका वराच्या रूपात प्रकट होतात. शिव म्हणाले, देवी, तू प्रत्येक जन्मात मला मिळाली आहेस, पण या जन्मात श्रावणाच्या या परिपूर्णतेत मी तुला अर्धांगिनीपेक्षाही अधिक मानतो. तू माझी शक्ती आहेस, माझी चेतना आहेस आणि माझ्या अस्तित्वाचा साकार रूप आहेस. त्या दिवशी कैलासावर स्वर्गीय पाऊस पडतो. लक्ष्मी, नारायण, ब्रह्मा, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय सर्व या पवित्र मिलनाचे साक्षीदार होतात आणि तेव्हा मा पार्वतीच्या मुखातून ते अमृतमय वाक्य निघते, प्रत्येक स्त्रीत पार्वती आहे आणि प्रत्येक प्रेमात शिव आहे. श्रावण केवळ पावसाचा महिना नाही, हा आत्म्याचा शिवाशी मिलनाचा महिना आहे. आणि जेव्हा हिमालयातील त्या शीतल गुहेत पार्वतीजींच्या डोळ्यांतून श्रावणाच्या हरियालीचे रंग टपकू लागले, तेव्हा शिव शंभूनी मंद हास्याने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, या संसारात तूच ती शक्ती आहेस जी प्रत्येक ऋतूला भाव देते. पण श्रावण हा तर तुझ्या अंतर्मनाचा प्रतिबिंब आहे. प्रत्येक ढगात तुझ्या मनाची व्याकुलता आहे, प्रत्येक थेंबात तुझ्या तपस्येचा नाद आहे. आणि जेव्हा ही हरियाली पसरते, तेव्हा असं वाटतं की तुझी प्रेमकथा पृथ्वीवर अवतरली आहे. पार्वती हसल्या. त्यांचा चेहरा असा दिपला होता जसा पावसाच्या पहिल्या किरणात कमळ उमलावं. स्वामी पार्वतींनी मधुर स्वरात म्हटलं, तुम्हाला आठवतं का तो श्रावण, जेव्हा मी पहिल्यांदा श्रावण सोमवतीचं व्रत केलं होतं? त्या व्रतात मी केवळ विधीच पूर्ण केला नव्हता, तर माझा आत्माही तुला अर्पण केला होता. भोलेनाथांच्या डोळ्यांना क्षणभर मिटले आणि स्मृतींचा एक अमृतझरा वाहू लागला. कैलासापासून खूप खाली मृत्यूलोकातील एका छोट्याशा कुटीयेत पार्वती तपस्या करत बसल्या होत्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय त्यांच्या जिभेवरून जणू सावनाचे थेंब झरत होते. प्रत्येक सोमवारी त्या बेलपत्र अर्पण करायच्या, अन्न पाण्याविना उपवास करायच्या, झाडांच्या सावलीत बसून मातीच्या शिवलिंगाची पूजा करायच्या आणि प्रत्येक वेळी जेव्हा पावसाचा एक थेंब त्यांच्या देहाला स्पर्श करायचा, तेव्हा त्या म्हणायच्या, हे महादेव, जोपर्यंत तुम्ही स्वतः येऊन ही पूजा स्वीकारत नाही, तोपर्यंत माझी ही पूजा अपूर्ण आहे. त्यावेळी कैलासावर दैवी हालचाल होत होती. लक्ष्मीजी निळ्या कमलासनावर बसून श्रीहरींसोबत शिवालयात आल्या. नाथ त्यांनी शिवांना सांगितलं, ती कन्या जी खाली पृथ्वीवर तप करत आहे, तिची भावना इतकी प्रगल्भ आहे की जर तुम्ही स्वतः प्रकट झाला नाहीत तर श्रावणाची पावनता अपूर्ण राहील. कृपा करा आणि तिच्या प्रेमाला उत्तर द्या. शिव हसले. लक्ष्मीजी, तुम्ही खरं बोललात. ज्या भावनेने अर्पण केलं जातं तोच भाव ईश्वराला खेचून आणतो. मी त्या क्षणी तिच्या पुकारेवर उतरेन. श्रावणाच्या अमावस्येची रात्र होती. विजा अधूनमधून चमकत होत्या. पार्वतीजी आता एकाग्र होऊन ध्यानात मग्न होत्या आणि तेव्हाच त्यांच्या डोळ्यांत एक प्रकाश समावला.
भोलेनाथ स्वतः त्यांच्यासमोर प्रकट झाले होते. शिव म्हणाले, देवी, तुझ्या भावनांनी मला बांधलं आहे. तुझ्या या व्रताने मला येण्यास भाग पाडलं. तुझी ही श्रद्धा श्रावणाची सर्वात पवित्र कथा बनेल. पार्वतीच्या डोळ्यांतून श्रावण बरसला, पण ही वर्षा अश्रूंची नव्हती तर मिलनाची होती. त्यानंतर शिवजींनी पार्वतीला एक परीक्षा दिली. देवी, जर तू खरंच मला पतिरूपात स्वीकारत असशील तर पुढील 16 श्रावणापर्यंत तू हे व्रत करशील आणि प्रत्येक वेळी तुझ्या प्रेमाची खोली सिद्ध करशील. पार्वतींनी निस्संकोचपणे उत्तर दिलं, प्रभू, एक जन्म नव्हे, अनंत जन्मांपर्यंत मला हे व्रत करावं लागलं तरी मी करेन, कारण माझ्यासाठी हे व्रत नाही तर माझ्या प्राणांची शपथ आहे. तेव्हाच आकाशातून एक तेजस्वी प्रकाश झाला. लक्ष्मीनारायण स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले, पार्वती, तुझ्या या प्रेमाने आम्ही स्वतः प्रभावित झालो आहोत. जी कोणतीही स्त्री तुझ्या या व्रताला श्रावणात श्रद्धेने करेल, तिला केवळ पतीच्या दीर्घायुष्याचाच नव्हे तर अखंड सौभाग्य आणि लक्ष्मीच्या कृपेचाही लाभ होईल. 16व्या श्रावणाच्या पौर्णिमेला शिव आणि पार्वती यांनी पुन्हा एकदा नव्या संकल्पाने एकमेकांना अर्पण केले. यावेळी केवळ कैलासच नाही तर आमचं प्रेम आता प्रत्येक नदीत, प्रत्येक झाडात, प्रत्येक पावसाच्या थेंबात वाहील. श्रावण केवळ व्रताचा महिना नसेल तर हा शिव पार्वतीच्या मिलनाचा उत्सव असेल. भोलेनाथांनी शेवटी सांगितलं, जी स्त्री श्रावणात ही कथा श्रद्धेने ऐकेल तिच्या जीवनात केवळ प्रेमाची अनुभूतीच नाही तर तिचं मनही शिवासारखं शांत आणि सौम्य होईल. पार्वतीने हसत बहिणींकडे पाहिलं आणि म्हणाल्या, बहिणींनो, सावन केवळ एक ऋतू नाही, ही एक तपस्या आहे, एक मिलन आहे, एका स्त्रीच्या प्रेमाची पराकाष्ठा आहे. शिवजींचे बोल ऐकून पार्वती मातेच्या डोळ्यांत प्रेमाचे अश्रू उभे राहिले. त्यांनी भोलेनाथांचा हात हाती घेतला आणि म्हणाल्या, स्वामी, तुम्ही माझं सगळं तप, सगळ्या प्रार्थनांचं फळ एकाच वाक्यात दिलंत. जेव्हा तुम्ही म्हणालात की मी फक्त तुमची अर्धांगिनी नाही तर प्रत्येक युगात पुन्हा पुन्हा जन्म घेणारी प्रेमाची शक्ती आहे. शिव हसले. हिमालयाच्या उंच शिखरांवर बसलेलं ते जोडपं त्या क्षणी केवळ पती पत्नी नव्हतं तर विश्वातील 2 दैवी शक्ती होत्या, सृजन आणि संहार, करुणा आणि तपस्या. सावन आपल्या पूर्ण यौवनात होता. कैलासाच्या खोऱ्या हरितिमेने नटल्या होत्या. तुळशीचा सुगंध हवेत पसरला होता आणि पार्वती मातेने दोन्ही हातांनी शिवांच्या मस्तकावर बेलपत्र अर्पण करत श्रावण सोमवारचं व्रत सुरू केलं. या व्रतात पार्वतीने केवळ आपली तपस्या पुनरुच्चारली नाही तर विश्वातील प्रत्येक नारीसाठी एक मार्ग निर्माण केला. प्रेम, विश्वास आणि समर्पणाने प्रत्येक स्त्री आपल्या जीवनात शिवत्व प्राप्त करू शकते. शिवजी म्हणाले, उमा, जी कोणतीही नारी तुझ्या या व्रताला श्रावणाच्या सोमवारी श्रद्धेने करेल ती केवळ सुखी वैवाहिक जीवनच प्राप्त करेल असे नाही तर तिच्या जीवनात माझी कृपा तुझ्यासारखी सखी बनून सदा कायम राहील. तेव्हाच तिथे लक्ष्मीनारायण शंखाच्या मधुर ध्वनीसह प्रकट झाले आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. शिव म्हणाले, हे नारायण, हे माता लक्ष्मी, तुमचं या सावन दिवशी कैलासात आगमन अत्यंत मंगलमय आहे. लक्ष्मी माता हसल्या आणि म्हणाल्या, हे महादेव, श्रावणाच्या या पवित्र वेळी जेव्हा तुम्ही आणि पार्वती या दैवी एकतेच्या बंधनात बांधले गेला आहात तेव्हा सृष्टीतील सर्व स्त्रिया आनंदित झाल्या आहेत. मी देखील आज माझ्या नारायणासोबत हे व्रत ठेवलं आहे. आणि तेव्हाच कैलासावर सर्वत्र दीप प्रज्वलित झाले. तुळशीच्या पानांची माळ, केळीच्या झाडांची सावली आणि गंगाजलाने शुद्ध केलेलं शिवलिंग यांनी त्या दृश्याला देवतांच्या उत्सवाचं स्वरूप दिलं. तिथे स्वयं कार्तिकेय आणि गणेश प्रकट झाले. गणेशजींनी मातापित्याला प्रणाम करत म्हटलं, माता, तुम्ही जे व्रत सुरू केलं ते सृष्टीतील सर्व स्त्रियांना नवी आशा आणि शक्ती देईल. मी माझ्या हातांनी या व्रताची कथा प्रत्येक युगातील स्त्रियांपर्यंत पोहोचवीन. सखींनो, कथा आता पुढे सरकते एका अशा वळणावर जिथे पार्वती मातेला एक दैवी स्वप्न येते. त्या रात्री श्रावणाचा पाऊस मंद मंद कोसळत होता. कैलासाच्या गुहेत शीतल वारा वाहत होता. पार्वती माता ध्यानमग्न होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर सौम्यता, डोळ्यांत गहनता आणि हृदयात विश्वातील प्रत्येक स्त्रीसाठी प्रेम. त्या ध्यानात त्यांना एक दैवी स्वप्न दिसलं. स्वप्नात एक 16 वर्षांची छोटी कन्या दिसली. सावळ्या रंगाची, चेहऱ्यावर अद्भुत तेज, ओठांवर मधुर हास्य आणि डोळ्यांत अथांग श्रद्धा. ती कन्या एका छोट्या गावातील शिवमंदिरात उभी होती आणि पूर्ण श्रद्धेने श्रावण सोमवारचं व्रत करत होती. तिने मातीच्या शिवलिंगावर गंगाजल अर्पण केलं, बेलपत्र वाहिलं आणि कापऱ्या आवाजात म्हणाली, हे भोलेनाथ, मला मंत्र किंवा विधी माहीत नाहीत. मला फक्त इतकंच ठाऊक आहे की तुमची सच्च्या मनाने आराधना करावी आणि मला जीवनात असा जीवनसाथी मिळावा जो तुमच्यासारखा साधा, सच्चा आणि त्यागी असेल. पार्वती मातेचं हृदय ते स्वप्न पाहून द्रवित झालं.
त्याच क्षणी त्यांना जाणवलं की ही कन्या कोणतीही साधारण नाही, तर येणाऱ्या युगांतील लाखो करोडो स्त्रियांचं प्रतीक आहे, ज्या श्रावणात शिवाची पूजा करतील. या विश्वासाने स्वप्न संपलं आणि पार्वती मातेच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. शिवजी त्यांच्याजवळ येऊन म्हणाले, त्या कन्येला तू पाहिलंस का? प्रत्येक युगात कोणती ना कोणती नारी तुझ्यासारख्याच प्रेम आणि श्रद्धेने माझं व्रत करेल आणि ती तुझ्यासारखीच पूजनीय बनेल. पार्वती म्हणाल्या, स्वामी, मग या व्रताचं नाव 16 सोमवार व्रत असावं, ज्यात नारी 16 सोमवार तुमच्यासाठी उपवास करेल आणि मी स्वतः तिच्या जीवनात आशीर्वाद बनून उतरेन. शिवजींनी सहमतीने मान हलवली आणि त्याचवेळी आकाशातून एक दैवी ध्वनी गुंजला, जी स्त्री 16 सोमवाराचं हे व्रत श्रद्धा आणि प्रेमाने करेल, तिला पतिरूपात शिवासारखा पुरुष मिळेल आणि तिचं जीवन सुख, प्रेम आणि शांतीने भरून जाईल. आता कथेत एका गावातील विधवा स्त्रीची सत्यवतीची प्रवेश होतो, जी आपल्या जीवनातील कठीण परिस्थितींनंतरही शिवजींवर अटूट श्रद्धा ठेवते. ती दर सोमवारी नदीकाठावर जाऊन शिवलिंगाची पूजा करायची. आपल्या रिकाम्या कपाळावर अक्षता ठेवून ती फक्त एकच प्रार्थना करायची, हे महादेव, मला कोणतंही वर नको. फक्त इतका आशीर्वाद द्या की माझ्या मुलीला तुमच्यासारखा सौभाग्यशाली जीवनसाथी मिळावा. शिव आणि पार्वती कैलासावरून हे पाहत होते. पार्वती हसल्या आणि म्हणाल्या, स्वामी, सत्यवतीसारख्या माता हेच या व्रताला जनमानसात पसरवतील. शिव म्हणाले, आणि मग माझं व्रत केवळ तप नसेल, तर मातृत्व, प्रेम आणि विश्वासाचा उत्सव बनेल. सत्यवतीची मुलगी आर्या एक तेजस्वी साधी कन्या होती. तिच्या मनात ना कोणता स्वप्नाळू राजकुमार होता, ना ऐश्वर्याची लालसा. तिच्या हृदयात फक्त भोलेनाथांचीच छबी होती. सत्यवती तिला दर सोमवारी पहाटे उठवून नदीकाठावर घेऊन जायची, जिथे मातीचं शिवलिंग बनवून त्या मायलेकी एकत्र पूजा करायच्या. आर्याच्या हातात कापरे फूल असे आणि ओठांवर फक्त एकच प्रार्थना, भोलेनाथ, तुमच्यासारखा साधा, सत्य आणि समर्पित वर मला देखील द्या. माझ्या जीवनात मा पार्वतींना मिळालेला सच्चा प्रेम द्या. शिवपार्वती कैलासावरून हे दृश्य पाहून आशीर्वाद देऊ लागले. पार्वती माता म्हणाल्या, स्वामी, पहा, किती निरागस आहे ही कन्या, जी मला आपला आदर्श मानते. आता तिच्यावर तुमच्या कृपेचा समय आला नाही का? शिव हसले. या कन्येची तपस्या पूर्ण झाली आहे. आता मी तिला तेच देईन जे तिने भावनेने मागितलं आहे, एक सच्चा, निर्मळ, माझाच अंश. इकडे गावात नीलकंठ नावाचा एक युवक होता. एक अनाथ, जो मंदिरात वाढला आणि भक्तीतच मोठा झाला. त्याचं हृदयही शिवात रममाण असे आणि श्रावणाचे सोमवार त्याच्यासाठी सणासारखे असायचे. एका सोमवारी सकाळी जेव्हा आर्या नदीकाठावर पूजा करत होती, तिथेच जवळच नीलकंठ शिवलिंगावर अभिषेक करत होता. दोघांचे डोळे अनायासे एकमेकांना भेटले आणि काही क्षणांसाठी वेळ थांबला. ना कोणती वासना होती, ना कोणता आग्रह, फक्त एक मधुर शांती. जणू दोन आत्मे आपलं मूळ ओळखत होते. पार्वतीने शिवांना विचारलं, स्वामी, आता या दोघांना जीवनसाथी बनवण्याची वेळ आली आहे का? शिव म्हणाले, होय देवी, हा मिलन कोणता योगायोग नाही. हा माझ्या व्रताचा फल आहे. ही श्रावणाच्या तपस्येची परिणती आहे. त्या रात्री आर्याला स्वप्न पडलं, ज्यात माता पार्वती स्वतः येऊन म्हणाल्या, बेटी, तुझ्या श्रद्धेने शिवांना प्रसन्न केलं आहे. तुझ्या जीवनात जो प्रेम येईल तो संसारातील सर्व प्रेमांपेक्षा उंच असेल, कारण तो त्याग आणि भक्तीवर आधारित असेल. नीलकंठ हा तुझा स्वतःचा शिवांश आहे. सकाळ होताच गावात एक चमत्कार घडला. मंदिरातील पुजारी स्वतः सत्यवतीकडे आले आणि म्हणाले, देवी, हा प्रस्ताव स्वर्गातून आला असावा. नीलकंठ आणि आर्याचा विवाह ही शिव पार्वतींची इच्छा आहे. गावात उत्सवाचं वातावरण पसरलं. कोणत्याही बंधनाशिवाय, दहेजाशिवाय, आडंबराशिवाय केवळ शुद्ध प्रेम आणि भक्तीवर आधारित विवाह झाला. विवाहाच्या वेदीवर जेव्हा आर्या आणि नीलकंठ यांनी शिवलिंगासमोर प्रतिज्ञा घेतली, तेव्हा आकाशातून फुलांची वर्षा झाली आणि मंदिरातील घंट्या आपोआप वाजू लागल्या. सखींनो, सावनाची ही कथा आता एक चमत्कारी रूपात प्रवेश करत आहे. आता मी तुम्हाला एका राणीच्या 16 सोमवार व्रताची अद्भुत कथा सांगणार आहे. सखींनो, राजधानीच्या उत्तर दिशेला एक समृद्ध राज्य होतं, जिथे महाराणी प्रियदर्शिनी अनेक वर्षांपासून संतान प्राप्तीच्या आकांक्षेने तळमळत होती. राजा बलवान, धर्मपरायण आणि प्रजावत्सल होते, परंतु त्यांच्या जीवनात संतानाच्या अभावामुळे एक अपूर्णता होती. महाराणी प्रियदर्शिनी दररोज मंदिरात जायच्या, संतांचे आशीर्वाद घ्यायच्या, यज्ञ हवन करवायच्या, पण गर्भात कधीच संतान टिकत नव्हतं. एके दिवशी त्या महालामागील शिवकुंडावर ध्यानस्थ बसल्या होत्या. तिथे त्यांना एक वृद्धा भेटली, कमर वाकलेली, पण डोळ्यांत तेज. वृद्ध हसत म्हणाली, माता, तुला माहीत आहे का, श्रावण चालू आहे आणि श्रावणात जी स्त्री 16 सोमवाराचं व्रत करते तिला शिवजी स्वतः वरदान देतात. तूही हे व्रत कर. महाराणीने श्रद्धेने वृद्धेचे चरण धरले
आणि म्हणाल्या, माता, कृपा करा, मला या व्रताची विधी सांगा. वृद्धेने स्नेहाने सांगितलं, दर सोमवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान कर. शिवलिंगावर बेलपत्र, अक्षता, जल, दूध अर्पण कर. दिवसभर उपवास कर. संध्याकाळी शिवपार्वतीची कथा ऐक. रात्री ओम नमः शिवायचा जप करत झोप आणि 16 सोमवार हे कर. शेवटी ब्राह्मण भोजन, दान आणि कथा उद्यापन करून व्रत पूर्ण कर. महाराणीने त्या क्षणी प्रण घेतला, जोपर्यंत शिवकृपेने माझ्या अंचलात पुत्ररत्न येत नाही तोपर्यंत मी प्रत्येक सोमवारी व्रत करेन आणि स्वतः शिवपार्वतीची कथा गाईन. वेळ निघत गेला. महाराणीचं हृदय शिवभक्तीत डुबत गेलं. प्रत्येक सोमवारी राजमहाल शिवमय व्हायचा. राजा स्वतः बेलपत्र गोळा करून आणायचे. संतानाची इच्छा आता याचना न राहता भक्तीचं रूप बनली होती. 16व्या सोमवाराच्या रात्री शिव पार्वती त्यांच्या स्वप्नात आले. शिवजी म्हणाले, प्रियदर्शिनी, तुझं व्रत यशस्वी झालं. पार्वतीने तुझ्या गर्भात आपल्या अंशाने जीवन टाकलं आहे. जो पुत्र जन्मेल तो धर्म, न्याय आणि प्रेमाचा प्रतीक असेल. सकाळ होताच राजमहाल दीपांनी सजला. महाराणीच्या गर्भात चमत्कार घडला होता. 9 महिन्यांनंतर एक तेजस्वी पुत्राचा जन्म झाला, ज्याच्या चेहऱ्यावर इतकी आभा होती की पंडितांनी स्वतः सांगितलं, हा शिवाचा अंश आहे, एक अवतारी पुत्र. त्या दिवसापासून संपूर्ण राज्यात 16 सोमवार व्रताची धूम माजली. प्रत्येक स्त्रीने हे व्रत अंगीकारलं. प्रत्येक घरात प्रेम, समृद्धी आणि संतुलन येऊ लागलं. सखींनो, आता कथा पुढे सरकते एका साध्या पण श्रद्धावान शेतकऱ्याकडे, ज्याचं नाव होतं धर्मू. एक छोटंसं गाव होतं, जिथे सभोवती कोरडी धरती, फाटलेल्या भेगा आणि पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडणारी शेतं होती. धर्मू दररोज आकाशाकडे टक लावून पाहायचा आणि मनात विचार करायचा, हे भोलेनाथ, माझी धरती असंच पाण्याविना तहानलेली राहणार का? श्रावणाच्या पहिल्या सोमवारी गावातील स्त्रिया शिवमंदिरात व्रत करत होत्या, बेलपत्र अर्पण करत होत्या. तिथेच धर्मू किनाऱ्यावर बसून डोळे मिटून शिवाचं नाव घेत होता. तेव्हाच एक वृद्ध महात्मा तिथे आले. त्यांच्या जटांत गंगाजलाचे थेंब आणि डोळ्यांत कृपा होती. ते धर्मूला म्हणाले, बेटा, का दुखी आहेस? धर्मू म्हणाला, बाबा, शेतं सुकली आहेत, पशु मरत आहेत, श्रावणही रुसलं आहे. मी गरीब आहे, पण भोलेनाथांना हरियालीत पाहू इच्छितो. बाबा हसले आणि म्हणाले, तू 16 सोमवाराचं व्रत कर. शिव इतके दयाळू आहेत की ते तुझ्यावर प्रेम करतील, स्वतः तुझ्या शेतात श्रावण घेऊन येतील. तुझी भक्ती खरी असेल तर धरती स्वतः आशीर्वाद बनेल. धर्मूने त्या क्षणी प्रण घेतला. प्रत्येक सोमवारी तो मंदिरातील मातीपासून शिवलिंग बनवायचा, त्यावर बेलपत्र, जल आणि आपलं श्रम अर्पण करायचा. त्याच्याकडे द्रव्य नव्हतं म्हणून तो भुकेलाच व्रत करायचा. पण प्रत्येक वेळी ओम नमः शिवायचा जप करत शेतात झोपी जायचा. हळूहळू त्याच्या सभोवती हरियाली दिसू लागली. जिथे शेजारच्या शेतकऱ्याची जमीन तपकीर आणि कोरडी होती, तिथे धर्मूच्या शेतात छोटे छोटे अंकुर फुटू लागले. गावकरी आश्चर्यचकित झाले, इथली धरती कशी भिजत आहे? 16व्या सोमवाराच्या रात्री धर्मूच्या स्वप्नात महादेव आणि माता पार्वती आले. शिवजी म्हणाले, धर्मू, तुझी सच्ची भक्ती आमच्या आत्म्यापर्यंत पोहोचली. तुझी शेतं आता प्रत्येक श्रावणात सर्वप्रथम हिरवी होतील. तुझ्या गावात कधीही दुष्काळ पडणार नाही. तुझ्या भक्तीने ढगांना बांधलं आहे. सकाळ झाली आणि धर्मूच्या शेतात काळे ढग जमू लागले. विजा चमकल्या आणि पहिल्यांदाच पाऊस पडला. इतका पाऊस की संपूर्ण गावाने आनंदाने नृत्य केलं. धरती हिरवी झाली, नदी भरली, पशु आनंदित झाले आणि धर्मूच्या झोपडीत ओम नमः शिवायचा नाद गुंजत राहिला. सखीनो, पाहिलंत का? 16 सोमवाराचं व्रत केवळ मनोकामनापूर्तीचं साधन नाही, तर जीवनाला हरियाली आणि आत्म्याला शिवमय करणारा मार्ग आहे. ज्याने ज्याने हे व्रत श्रद्धेने आणि प्रेमाने केलं त्याला चमत्कार प्राप्त झाला. सखींनो, ज्याप्रमाणे श्रावणाच्या सरी धरतीला भिजवून निरोप घेतात, त्याचप्रमाणे ही शिवपार्वतीची प्रेममयी कथा आता पूर्ण होत आहे. या कथेत होती श्रद्धेची शपथ, व्रताचं सामर्थ्य आणि शिवशक्तीचं अमर प्रेम. जर या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर ती तुमच्या प्रत्येक सखीपर्यंत नक्की पोचवा. कारण ही केवळ कथा नाही, तर भोलेनाथांच्या कृपेचे थेंब आहेत. प्रत्येक श्रावण शिवकृपा घेऊन येवो, प्रत्येक सखीला पार्वतीसारखं प्रेम मिळो. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही कथा आणखी शिवभक्तांना पाठवा, जेणेकरून तुमच्या पुण्यात आणखी भर पडेल. धन्यवाद.